जे बघतोय आता डिसीज कुठं ना कुठं तर डायरेक्ट रिलेशन्सवर इम्पॅक्ट करतं. कारण आता आपण जे शिकणार आहे रिलेशन्सच्या मुद्रा त्या फार महत्वाच्या आहेत. म्हणजे अगदी काही नाही सापडलं तर सोपं आहे की कोणतं, एवढं तर आपल्याला लक्षात येतं की आपलं कोणतं रिलेशन इम्बॅलन्स्ड आहे बाहेरचं. ओके, अगदी आपल्या स्वतःशी असणारं रिलेशन नाही समजलं, सोलचं माइंडशी बॉडीशी एनर्जी, हे अवघड आहे का सोपं आहे? अवघड आहे. स्वतःचं रिलेशन काहीच कळत स्वतःशी समजणं अवघड आहे का? नेमकं है ना? काहीच कळत नाहीये. आणि इतर ते बरोबर कळतं. ते म्हणजे वरवरचं कळतं, ऍक्च्युअल काय आहे त्याचा मीनिंग कळत नाही, त्याचं खूप कळत नाही. सगळं आपलं संचित 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 म्हणून. फॅमिलीचे ब्लेसिंग आणि म्हणून चांगलं, असं काही वाईट म्हणून वाईट. सॉरी, रिलेशन्स म्हटले की ऑब्स्टॅकल्स जास्त येतात मला वाटतं. रिलेशन शिकवायचं म्हटलं की. आहे ना? हम्म. कारण आजकाल काय इम्बॅलन्स्ड आहे, तर ऑल रिलेशन्स आर इम्बॅलन्स्ड. दिस इज द फॅक्ट. आपण किती जरी म्हणत असलो की आम्ही खूप एकत्र राहतो, सगळं करतो, बट दॅट इज नॉट द, तुम्ही आता प्रत्येक जण ह्या मताशी सहमत व्हाल असं म्हणत नाही आता सध्या, पण कुठं ना कुठं तर अगदी मायन्यूट लेवलला कुठंतरी अंतःकरणाच्या लेवलला तरी कुठं ना कुठं तरी इम्बॅलन्सेस आहे. अगदी शरीराच्या लेवलला नसतील, मनाच्या लेवलला नसतील, पण एकमेकाचं अंतःकरण कुठंतरी दुखावलं जातं न कळत का होईना. जाणीवपूर्वक नसेल पण न कळत का होईना. and that impacts on the our mind, energy, body and soul. So soul means अंतःकरण जर घेतलं आपण, माइंड, देन एनर्जी बॉडी अँड देन फिजिकल बॉडी. ओके, तर आज डिस्कस करायला आवडेल, माझ्याकडे एक केस आहे. तुम्ही म्हणणार परत परत हस्बंड अँड वाईफ वरच येत आहे तुम्ही, पण काय करणार, त्याच रिलेशन मला बघावे लागतात. ओके, सो टिपिकल होमो केस, हजबंड इज होमो डायमेन्शन, हजबंड इज द केस. आणि म्हणजे बॉडीच्या कमीत कमी 4-5 सर्जरी झालेल्या आहेत, अपेंडिक्स पासून ते सगळ्या, म्हणजे गॉल ब्लॅडर स्टोन काढलेला आहे. स्टोन तुम्हीच केस मला सांगायची कोणती फेज मध्ये येते. रिनल स्टोनचं 4 वेळा ऑपरेट झालेलं आहे. ऑपरेट ऑपरेट ऑपरेट, नो ऍडिक्शन, काही 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 नाही, पण रिपीटेड सर्जरीज. स्वभाव बघितला तर ना इंट्रोवर्टेड आहे, एक्स्ट्रोवर्टेड तर नाहीच आहे, नॉन एक्सप्रेसिव्ह आहे, पण इंट्रोवर्टेड पण नाहीये. म्हणजे मला हे सांगायचं आहे. आणि टिपिकल मी त्यांना हिस्ट्री विचारली. मी अशा केसमध्ये सिंपल एक क्वेश्चन विचारतो, लग्नापूर्वीचे आजार आहेत का लग्नानंतरचे आजार? मला सोपं जातं है ना हँड चूज करायला. कारण ज्या वेळेला मी विचारलं त्यावेळेला टिपिकल आन्सर, म्हणजे आन्सर आलं ते ऑलमोस्ट लग्नानंतरचेच सिम्पटम्स आहेत सगळे. ओके, आणि टिपिकल सपरेशन, पण ही इज नॉट ऍक्सेप्टेड, आय एम सप्रेस्ड. त्यांना मग म्हणायचं की मला सपरेशन नाहीये, मी सप्रेस नाही केलं. मग काय तर त्यांचा जो स्वभाव आहे, स्वभाव तो इतका हे झालेला आहे की हे असंच आहे. काय आहे हे असंच आहे. जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन काय आहे, असंच आहे, हे असंच आहे. ते त्याला म्हणतात स्वीकारतोय मी. पण एक डिफरन्स लक्षात ठेवा, तिथं लिहून ठेवा. ज्याला तुम्ही ऍक्सेप्टन्स मोड मध्ये आताय, स्माईल ऍक्सेप्टन्स मोड मध्ये असताय, त्याला तुम्हाला डिसिजेस नसतात.
ज्या अर्थी कुठं ना कुठं तर डिसिजेस आहेत ह्याचा अर्थ ऍक्सेप्टन्स मोडमध्ये नाही. फार फार तर तुम्ही इग्नोर करताय गोष्टींना, दुर्लक्षित करताय किंवा ऍडजस्ट करताय. मी शिकवलंय तुम्हाला इग्नोरन्स, ऍडजस्टमेंट, ऍक्सेप्टन्स. बऱ्याच गोष्टीला आपला कॉन्शियसनेस आपण केलेला आहे की आपण ऍक्सेप्ट करतोय आणि जातोय. ठीक आहे, मी उलट मला आवडेल जर ऍक्सेप्ट करून पुढे जात असतील लोक, पण त्यांना डिसीज ह्याचा येतोय अर्थ, ह्याचा अर्थ फिजिकल लेवलला, बॉडी लेवलला त्यांनी ते ऍक्सेप्ट नाही केलेलं आहे. उलट मी तर म्हणतोय काय माहितीये काय, की माइंडला तिने झिरो केलेलं आहे. माइंडला झिरो केलेलं आहे आणि माइंडला झिरो केल्यामुळे ते सोलचे इम्प्रिंट्स सरळ सरळ एनर्जी बॉडीवर आणि फिजिकल बॉडीवर इम्पॅक्ट करतात. आणि त्या एनर्जी मधनं म्हणजे माइंडवर ते सिम्पटम्स काय झालेले आहेत, तो लेयरच त्यांनी काय केलेला आहे, झिरो केलेला. म्हणजे झिरो झिरो का म्हणतोय बरं, जर माइंड तिथं ऍक्टिव्ह असेल तर काही ना काही तर रिॲक्शन देईल ना. तर त्यांना विचारलं मी राग येतो का नाही, अजिबात येत नाही राग मला. ओके, त्यांनी सांगितलं की कोणत्याच गोष्टीला म्हणजे कुणी काय मला बोलून गेलं, काय केलं तरी राग येत नाही. दिस इज द स्टेट ऑफ द माइंड, इज न्यूटो स्टेट. माइंड न्यूटो मध्ये गेलेला आहे आणि त्यामुळं सोलवर जे काही घटना घडतायत, इम्प्रिंट्स होत आहेत, त्याचं सरळ 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 कुठे इम्प्रिंट्स होत आहेत, एनर्जी बॉडी आणि फिजिकल बॉडी. त्यामुळे त्यांना मल्टिपल सिस्ट आहेत, किडनीमध्ये सिस्ट आहे, लिव्हरमध्ये सिस्ट आहे, सगळे जे होमो ऑर्गन्स आहेत ना, होमो ऑर्गन्स तिथे सगळ्या ठिकाणी सिस्ट आहेत. ओके, आणि सहज अनायसे त्यांचं लक, पण अजून लक पूर्ण नाही झालेलं. मी त्यांना विचारलं की त्यांची ज्याला त्यांची हिस्ट्री सांगितलं, आज आपण रिलेशन समजून घेणार आहे म्हणून मी केस सांगतोय. ओके, आणि सगळ्यांच्या बाबतीत, माझ्या बाबतीत, सगळ्यांच्या बाबतीत होत असते. आपल्याला त्यातनं बाहेर काढण्यासाठी हा स्टडीसाठी केस आहे. हा काही कुणाचं कमी किंवा जास्त हे नाही, तर आपल्या स्टडीसाठी. तर मी त्यांना विचारलं की युअर वाईफ इज ऑल्सो हिअर ऑर, तर ते म्हटले की आलेत. हा, त्यांनीच मला घेऊन दिले. ओके, अपॉइंटमेंट दिलेली. ओके, काल माझं लेक्चर झाल्यानंतर ते आले होते. तर सांगण्याचा मुद्दा, त्यांना मी विचारलं की, आणि त्यांच्या वाईफ पण आल्या. वाईफ इज ऑल्सो स्माइलिंग गुड, माइंड इज क्लिअर, खूप चांगला आहे. पण एक कुठंतरी माझी अजून डिटेल केस घेतली नाही मी त्यांची, पण लगेच मी इंटरप्रिट करणं चुकीचं आहे. पण कुठंतरी पटकन मला ती एनर्जी कळली की कुठं ना कुठंतरी एक डॉमिनन्सी आहे. डॉमिनन्सी, आणि त्या डॉमिनन्सी काय करते, त्या व्यक्तीला एक्सप्रेस एक्सप्रेस सोडून द्या, सप्रेस सुद्धा होत देत नाही. दॅट इज द इंटरप्रिटेशन. मी काय सांगतोय, हे अपोजिट पण असू शकतात. मी असं नाही म्हणत की वाईफ आणि हसबंड असेल, तिथं एक्सप्रेस सोडून द्या, सप्रेस सुद्धा नाही व्हायचं. इतका डॉमिनन्स मला जाणवला त्यांच्या केस. बघू आता, त्यांना उद्या मी इन्व्हाइट केलंय, शी ऑल्सो शुड कम. देन त्याच्या मागचा उद्देश हाच आहे की त्या दोघांचं हार्मोनियस लाईफ बॅलन्स्ड व्हावं. ओके, बिकॉज ऑफ द कॉज. आणि त्या स्वतःच म्हटल्या मला की बहुतेक माझ्यामुळेच ह्यांना त्रास आहे. म्हणजे इतकं फ्री माइंड पण आहे त्यांचं. ओके, तर सांगण्याचा मुद्दा काय आहे की, तर जे आहे ती केस, रिलेशन्स, मला ह्याच्यातनं ह्या केसमधनं सांगायचं आहे की ते रिलेशन्स इतके महत्वाचे आहेत आपल्याला हिलिंगसाठी. म्हणून मी प्रत्येक वेळेला सांगतोय की काय बॅलन्स करा जीवनात येऊन, तर रिलेशन्स बॅलन्स करा. ओके, पण आता ऍक्च्युली स्वतःचं स्वतःशी असणारं रिलेशन बॅलन्स करायला पाहिजे, पण ते नाही समजत आहे. तर आपल्या जीवनात का रिलेशन्स आलेत असे, कोण सांगेल? त्रास देणारे, न त्रास देणारे, स्माईल ऍक्टिव्हेट करणारे का आलेले? त्यातनं आपल्याला अपग्रेड व्हायचं, तुम्ही मागे म्हणाला होता, बेसिकली शिकायला मिळतं आपल्याला त्यातनं की शिकायला आपली मिळतं कपॅसिटी आपण. वाढते. यस, तिथे एक सूक्ष्म स्वरूपात मी त्याच्याबद्दल सांगतो किंवा तिथं लिहून ठेवा तुम्ही. अध्यात्म काय सांगतं की दिस वर्ल्ड इज नथिंग बट द मॅनिफेस्टेशन ऑफ अवर सेल्फ. ओके, मॅनिफेस्टेशन ऑफ द सेल्फ है ना, म्हणजे जे आपल्यामध्ये सुप्त अवस्थेमध्ये आहे ते सगळं बाहेरच्या जगामध्ये आहे.
आणि जर एखाद्या रिलेशन मध्ये आपल्याला इम्बॅलन्स वाटत असेल तर ते रिलेशन बॅलन्स करण्याने आपण बॅलन्स होणार आहोत. आपण रिअलायझेशन कडे जाणार आहोत. म्हणून ते रिलेशन आपल्याला त्यालाच कर्मसिद्धांत किंवा ह्या गोष्टीला नाव दिलेलं आहे. ओके. तर रिलेशन शुड बी बॅलन्स. त्यामुळे ह्या सगळ्यात सोप्या मुद्रा आहेत, ह्या तर डेली प्रॅक्टिस करायलाच पाहिजे. बाकी नाही काही केलं तरी, आणि कुठं ना कुठं तरी त्याचं कनेक्शन तुमच्या इतकं आपण शिकलेलो आहे, ट्रायोजिन सिक्वेन्स आणि ह्या सगळ्या गोष्टी पॉइंट शिकलेलो आहे, तर कोणता ना कोणतं रिलेशन कोणत्या ना कोणत्या ऑर्गनशी, कोणत्या ना कोणत्या इमोशनशी ते कनेक्ट होणारच आहे. तो सगळ्यात फंडामेंटल स्वयंपूर्ण चिकित्सेचा जर भाग असेल तर दिस बॅलन्सिंग ऑफ द रिलेशन विथ द स्माइल कॉन्शियस. तर आता बघूया आपण की कोणते कोणते रिलेशन्स कुठं कुठं येतात. ओके. तर त्यांना मी काही क्रिया दिल्या, बघू आता त्यांच्यात काय रिस्पॉन्स येतो. तर यू आर राईट हँडेड, सगळे राईट हँडेड आहेत का लेफ्ट हँडेड आहेत? राईट हँड. त्याच्यात लेफ्ट हँडेड कोण आहे? आपण फॅमिली लाईफ कुठं घेतलेलं आहे? कनेक्टिंग न्यूट्रल. नाही, फॅमिली लाईफ कुठे घेतलेलं आहे? होमोला घेतलेलं. तर फॅमिली लाईफ मध्ये ठीक आहे, आपण इथं थोडस नको जायला, फक्त हे करून घ्या. रिलेशन्स हे मी थोडस स्टेम वरच घेतो, म्हणजे तुम्हाला इझी जाईल ते. स्टेम वरच घेऊया आपण रिलेशन्स. पण जर तुम्हाला वेगळ्या पद्धतीने पण शिकवता येईल मला. Okay. ठीक आहे, पहिल्यांदा सिंपल स्टेम वर घेऊया आपण. रिलेशन साठी थोडस फॉर द रिलेशन्स प्री मॅरेज फॅमिली रिलेशन्स आणि पोस्ट मॅरेज. आता प्री मॅरेज साठी तुमचा घ्यायचा आहे तो लीडिंग हँड घ्यायचा. प्री मॅरेज साठी काय आहे? लीडिंग हँड. तुमचा लीडिंग हँड कोणता आहे? राईट. तर ते प्री मॅरेज फॅमिली लाईफ साठी घ्यायचं, प्री मॅरेज फॅमिली रिलेशन. ओके. आणि पोस्ट मॅरेज साठी कोणता घ्यायचा आहे? नॉन लिडिंग, म्हणजे अपोजिट. हे फिक्स आहे. ओके. नॉन लिडिंग किंवा अपोजिट आहे. आता तुम्ही जर राईट हँडेड असाल तर प्री मॅरेज सगळे रिलेशन कुठे घेणार? राईट हँड मध्ये. आणि पोस्ट मॅरेज कुठे घेणार? लेफ्ट हँड मध्ये. तर आपण थोडस पहिल्यांदा प्री मॅरेज रिलेशनशिप्स बघूया. डायग्राम फार महत्वाचे. लीडिंग हँड. तर आपण रिलेशन्स हेटेरो फिंगरवर का घेतलेली आहेत? मी विसरून गेले. रिलेशन्स नाही, रिलेशन म्हणजे स्पिरिच्युअल लाईफ आणि पर्सनल लाईफ आणि सोशल लाईफ आणि फॅमिली लाईफ, नॉट रिलेशन्स. हे सगळं हेटेरो फिंगरवर का घेतलेलं आहे? नाही हेट्रो फिंगर घेतलंय म्हणजे काय? हो हो. हेट्रो फिंगर
हेट्रो फिंगरचा न्यूटो आहे ते स्पिरिच्युअल लाईफ आहे. हेट्रो फिंगरचा हेटेरो आहे ते पर्सनल आणि प्रोफेशनल लाईफ आहे. स्ट्रेस त्याचं स्ट्रेस आपण तो स्ट्रेस स्ट्रेस हेट्रोफिंगर स्ट्रेस म्हणून घेतलाय मॅडम. ओके 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 कॉजेस ऑफ स्ट्रेस. ओके. कॉजेस आपण घेतले ना की कॉजेस मध्ये घेतलं बघा. काय कॉजेस मध्ये घेतलं आपण? नॅचरल कॅलॅमिटीज. ओके. फूड देन ड्रग्स ड्रग. हा, तर दॅट इज द होमो फिनॉमिना. ते घटनेनुसार घेतले कोणता फोर्स तिथे काम करतो. ओके. आणि स्ट्रेस साठी कॉमन फोर्स कोणता आहे? हेट्रो फोर्स. तर स्ट्रेस येण्याचे येणाऱ्या अवस्था कोणत्या आहेत किंवा कुठून येतो स्ट्रेस? तर स्पिरिच्युअल लाईफ, फॅमिली लाईफ, पर्सनल लाईफ, सोशल लाईफ, ह्या पद्धतीने. थँक्यू. लिहा प्री मॅरेज रिलेशन. ओके. इथं मला थोडस लिहायला अडचण होते म्हणून मी प्री मॅरेज लेफ्ट. प्री मॅरेज रिलेशन्स कोणता? तुम्ही राईट हँडेड आहे ना? राईट हँड. तर राईट हँड मध्ये सगळे राईट हँडेड आहेत तर राईट हँड काढा प्री मॅरेज. ओके. पण मुद्दा मी स्टेमवर घेतो. पण रिलेशन्सचं परत आपल्याला डिटेल ट्रायव्हर्जन घेता येतं. न्यूटो, न्यूटो इज इथं लिहा. कुल देवता है ना, कुलदेवता किंवा कुलदैवत. देन सगळे पूर्वज. पूर्वज म्हणजे जे अँसेस्टर्स. हा, म्हणजे जे आता फिजिकली अवेलेबल नाही आहेत ते सगळे पूर्वज येणार. ठीक आहे. ह्याच्यामध्ये परत डिटेल आहे सगळं. कुलदेवता कुठे येणार, पूर्वज सांगू डिटेल तुम्हाला? लेफ्ट हँड नाही का राईट हँड आहे? हा लेफ्ट हँड झालाय. लेफ्ट हँड नाही, तुम्ही कोणते आहात? राईट हँडेड असाल तर राईट हँड. ओके. हा लेफ्ट हँड घेतलाय काय? हा लेफ्ट हँड झाला. सॉरी. कुणी सांगितलं? ज्ञानेश्वरजी. ज्ञानेश्वर पाटील. हा, राईट हँड मध्ये घ्या कारण तुम्ही राईट हँडेड आहात ना. राईट हँड मध्ये घ्या. राईट हँड मला जास्त व्यवस्थित जमत नाही काढायला.
न्यूटो इज कुलदेवता पूर्वज. न्यूटो फिंगर आपण थोडस एक्सपांड करूया इथं तुमच्या लक्षात येण्यासाठी. तर लिहा कुलदेवता कुठे येणार? कुलदेवता न्यूटोचा न्यूटो. कुलदैवत कुठे येणार? न्यूटोचा न्यूटो. देन पूर्वज पूर्वज म्हणजे अगदी पूर्वज कुठे येणार? न्यूट्रो मध्ये येणार. आणि ग्रँड पॅरेंट्स फादर साइड ग्रँड पॅरेंट्स आणि मदर साइड ग्रँड पॅरेंट्स. होमो. पण हे अस्तित्वात म्हणजे फिजिकल फॉर्म मध्ये नसणारे इथं न्यूटो मध्ये घ्यायच्यात बरं का. म्हणजे ज्यांची डेथ झालेली. न्यूटो इज कनेक्टेड विथ द झिरो वर्ल्ड. सो कुलदेवता किंवा पूर्वज किंवा कुठं आहेत ते न्यूटो डायमेन्शनवर, झिरो वर्ल्ड आणि दिस वर्ल्डच्या मध्ये. ओके. रिबर्थ कन्सेप्शन जे आहे, ओके, रिबर्थ न्यूटो लेवलला असल्यानंतर येते खाली. एकदा जर झिरो वर्ल्ड मध्ये गेलं, झिरो वर्ल्ड म्हणजे बियॉन्ड बर्थ अँड बियॉन्ड डेथ पॉइंट गेलो आपण, परत जन्म घ्यायची आवश्यकता नाही. दॅट इज द कुलदेवता वगैरे जे आहेत ते कुठे आहेत? न्यूटो डायमेन्शन मध्ये. पूर्वज सगळे न्यूट्रो डायमेन्शन, न्यूट्रोचा न्यूट्रो. ओके. फादर साइड ग्रँड पॅरेंट्स पण ज्यांची डेथ झालेली आहे ते हेट्रो मध्ये. तर आणि मदर साइड लग्नाच्या आधी जर ते असतील आणि लग्नानंतर जर काही वर्षांनी गेले असतील तरी पण मग ते पूर्वजांमध्ये जाणार. तरी पण पूर्वजांमध्ये. हो. म्हणजे साध्या भाषेत जे जिवंत नाहीये ते सगळे कुठे घ्यायचे आहेत? न्यूटो मध्ये. कॉमन जर सगळ्यांना घेतला तर न्यूटो तुम्ही घेऊ शकताय. ओके. सिंपल. कसं? इथं काय येणार? सगळी कुलदेवता. काही लोक सांगतात ना कुलदेवता त्रास देत आहेत. कुलदेवता त्रास नाही म्हणजे कुलदेवतेचं काय राहिलंय का, किंवा तुमचं बघा कोणता तरी आजार सांग असतात ना, हे आहेत जे मानतात या गोष्टी. जे मानत नाहीत त्यांना नाही, आम्ही मानतच नाही, अशी काही लोक असतात का? असतात. असतात. मग काय सर, जे मानत नाहीत ते काय? जे मानतच नाहीत ह्या काही गोष्टी. असतात. मानणं न मानणं हा नंतरचा गोष्ट आहे, पण त्या कुळामध्ये त्या स्पिरिट मध्ये ते जन्माला आले तर ते इन्फ्लुएन्स होत असतो. ओके. कधी तुम्हाला इफेक्ट नाही होणार ह्या गोष्टींचा? कधी होणार नाही?
कधी कुलदेवतांचा किंवा पूर्वजांचा इम्पॅक्ट नाही होणार. तुम्ही ज्यावेळेला ट्रू स्माइल स्टेटला असता, रिअलायझेशन, आणि त्यावेळेला मानणं हा न मानणं हा प्रकार नसतो. त्यावेळेला तुम्ही ठीक आहे, लिबरेट होऊन जाताय त्याच्यात. म्हणजे त्या गोष्टीला फार अडवून नाही धरत. ओके, रिअलायझेशन लेवल. एखाद्याच्या भावना, एखादा व्यक्ती होतं का घरामध्ये बऱ्याच वेळेला कॉम्प्लिकेशन्स होतात बघा. ह्या गोष्टींवरनं पण कॉम्प्लिकेशन्स होतात. कोण म्हणतं मानायचं, कोण म्हणतं नाही मानायचं. माझं व्हायचं सुरुवातीला. मी या गोष्टी मानायचोच नाही, असं काही नसतंही. मग ते कॉन्फ्लिक्ट काय व्हायच्या, म्हणजे मतभेद व्हायचं. कशाला, काय नसते असं. पण विचार केला की ठीक आहे, एखाद्याची भावना आहे, त्याच्याशी कनेक्टेड आहे, तर आपल्याला तो अधिकार कोणी दिलाय की एखाद्याची भावना दुखवण्याचा. ओके, सो मी म्हणत नाही की ब्लाइंडली फॉलो करा, पण देर इज अ रिअलायझेशन. ओके, दॅट इज द रिअलायझेशन. सो दिस इज द फॉर द कुल देवता. देन दिस इज द फादर साइड. हे तर होते ना, हे नाही येत असं म्हणू शकत नाही ना. त्यांचं डीएनए आपण घेतलेलं आहे, त्यामुळं आपण नाही म्हणू शकत. दिस इज द फादर साइड ग्रँड पॅरेंट्स, मग ज्यांचे डेथ कंप्लीट झाले, म्हणजे ते लाईफ कंप्लीट करून गेलेले. ओके, देन मदर साइड. ओके, अँड देन दिस इज द पूर्वज, म्हणजे त्यांचे पूर्वीचे. आता हे कुणाला इन्फ्लुएन्स करू शकत नाही. तुम्ही आता आता मला त्यांचं आपण काय कॅरी केलेलं आहे की नाही केलेलं. प्रॉपर्टी किती जणांनी घेतलेली आहे पूर्वजांची. प्रॉपर्टी घेतलेली आहे ना. कोणती प्रॉपर्टी घेतलेली आहे. डीएनए दागिने सगळ्यात मोठी प्रॉपर्टी घेतलेली आहे आपण. हम्म. डीएनए तुम्ही नाकारू शकत नाही. डीएनए आहे ना. फिजिकल प्रॉपर्टी सोडून द्या. फिजिकल प्रॉपर्टी काय तुम्ही नाही घेत, तुम्ही त्याग कराल. नको आम्हाला मानायचं पण नाही आणि हे पण नाही करायचं. फिजिकल प्रॉपर्टी जाऊ दे तिकडे, नकोच आम्हाला. आम्ही आमच्या स्वबळावर कमवू शकतो. पण वी टेक द डीएनए ना. सो देर इज अ कॉन्शियसनेस डीएनए, की तो पॅटर्न, तो जेनेटिक आलेला आहे. सो वी हॅव टू रिस्पेक्ट. म्हणजे असं नाही म्हणत की पूजा पाठ आणि ह्याच्यात अडकून जायचं, पण वी हॅव टू रिस्पेक्ट दॅट थिंग्स. त्यांना रिस्पेक्ट देणं, स्माइल ग्रॅटिट्यूड फॉर देम. त्यांच्यामुळं आपल्याला हे शरीर मिळालंय ना. त्यांच्यामुळं मिळालंय फिजिकल, म्हणजे त्यांच्यामुळे म्हणजे फिजिकली तरी आपल्याला त्यांच्या मार्गातनं अस्तित्वात आलेलो आहे. दॅट्स इम्पॉर्टंट. ओके, समजलं. ग्रँड पॅरेंट्स आणि हे. आता इथं त्रासच नाही तर टू मच अटॅचमेंट पण असते ना. कधी कधी आपण ग्रँड पॅरेंट्स बरोबर अटॅचमेंट असते, आजी बरोबर नातं एक भरपूर असतं एखाद्या नातवाचं, नातीचं. तर बऱ्याच वेळेला त्याचा पण इन्फ्लुएन्स होत असतो. म्हणून मी विचारतो, रिलेशन्स कशी होते तुमची, है ना. प्रत्येक वेळेला वादविवादच असायला पाहिजे नाही. रिलेशन्स मध्ये तिथं लिहून ठेवा, अटॅचमेंट अँड डिटॅचमेंट also gives the suffering. अटॅचमेंट also gives the suffering. टू मच अटॅचमेंट असेल तर, हार्मोनी अटॅचमेंट नसेल तर इम्पॅक्ट होतो. ओके, कशाला म्हणजे मला तर आजीचं एवढं प्रेम मिळालंय, तर मी आता नातवंडाशी रिलेशन ठेवताना ते मला परत फेड करायचंय. गुड. गुड, इट्स गुड आयडिया, ना. कारण ते दिलंच पाहिजे. आपण प्रेम आहे ना, ते ट्रान्सफर कशा केलंच पाहिजे. काय ट्रान्सफर करू शकतो आपण? फक्त प्रेमच ट्रान्सफर करू शकतो. बाकीच्या गोष्टी बाकी नगण्य आहेत. डीएनए द्यायचा तो दिलाय ऑलरेडी आता म्हणजे. दिलेलं आहे. Good. ओके, सो सर कशाला टू मच अटॅचमेंट म्हणायचं? आजीवर तर प्रेम म्हणजे आजीने एवढं सगळं दिलेलं असतं भरपूर. काही काही जणांना तर असं, त्यामुळे ती आईपेक्षा जास्त महत्वाची. दुधावरची साय, तिला पण आपण, आपल्याला पण ती. तर मग ह्याला टू मच अटॅचमेंट कधी म्हणायचं? अटॅचमेंट, टू मच अटॅचमेंट म्हणजे काय?
की आता त्यांच्या प्रवासाला ते निघून गेलेले आहेत. पण हम्म. काही लोक सतत आठवण काढून रडत बसतात, दुःख करत बसतात. ओके, दॅट इज द अटॅचमेंट. दे लिबरेटेड ना, आता ते गेलेले आहेत. पण तरी सुद्धा काय करणं, त्यांना पकडून घेऊन बसणं है ना. म्हणजे त्याचं दॅट मे बी द कॉज ना, त्या कॉज मानतात. नाही मला हे दुःख आहे. Okay. दुःख हे अटॅचमेंटचं लक्षण. प्रेम हे अटॅचमेंटचं लक्षण आहे. प्रेम हे लिबरेशनचं लक्षण. हा, त्यांची आठवण आली डोळ्यातून, आनंद अश्रू आले, इट्स ओके. हा फरक आपल्याला समजतो की आपल्याला खरंच दुःख वाटतं त्या गोष्टीचं, का आपण मुक्त झालो त्या गोष्टीतून. दॅट इज द अटॅचमेंट. लिबरेट राहिलं पाहिजे ना. जोपर्यंत आहे तोपर्यंत आनंद, नाही आहे तर नसला तरी आनंद असला पाहिजे. 99% बघा तुम्ही रिलेशन्स मध्ये आपण काय करतो. आपल्या आजूबाजूच्या रिलेशन्स मध्ये पण अगदी सूक्ष्म विचार करायला पाहिजे या गोष्टींचा, की जोपर्यंत आपण समोर आहे तोपर्यंत काय करतो, त्या रिलेशनला 100% आपण स्माइल वेनी नाही घेत, प्लस मायनस होत असतं. सगळ्यांचंच होतं, तुमचं सगळ्यांचंच होतं अगदी. तर ते 100% कसं होईल हे बघितलं. जोपर्यंत आहे तोपर्यंत. आणि एकदा लिबरेट झाल्यानंतर, चेतने लेवलला निघून गेल्यानंतर फार काय त्या गोष्टीबद्दल त्याच्यात अडकण्यात काय पॉइंट नाही. कारण ते त्यांच्या प्रवासाला निघून गेलेले आहेत ना, सोल डायमेन्शन. होतं आपल्याला बघा. माझ्याकडे रोज सर असं एक असणं, सॉरी, पूर्वीचं कसं असायचं म्हणजे मला आजी तर सोडा, आपण आईचं पण तिला स्वतःचं सुख दुःख नसायचंच. आमचं जे सुख आहे ते तिचं सुख आहे, आमचं जे दुःख आहे ते तिचं दुःख आहे. पण मला नाही तसं आयुष्य जगायचंय. माझ्या मुलाचं सुख किंवा माझ्या मुलाचं दुःख ते माझं नाही. मला माझं माझं हे आता तो कॉन्शियसनेस माझा तसा डेव्हलप झालाय, चुकीचा किंवा बरोबर माहित नाही. पण मी सर्वस्व म्हणजे त्यांना त्याचं आयुष्यच नसायचं. मग हे काय झालं? बरोबरच आहे, त्यात काही डाऊटच नाहीये. कधी पण काळजी घ्यायला पाहिजे पण मुलांची. ते चुकीचं, मुलांची काळजी कधी पण हे घ्यायला बरोबर पाहिजे. आहे का चुकीचं? आवाज ब्रेक मग होतो. जोस्तवर ते अडल्ट होत नाहीत, हा, जोपर्यंत जोस्तवर ते सेल्फ डिपेंडेंट डिपेंडंट आहे तोस्तवर. तोपर्यंत, एकदा इंडिपेंडंट झालं तर त्यांचा प्रवास त्यांचा आहे. तेच तर म्हणतोय ना मी. बरोबर. त्यालाच तर हम्म. अटॅचमेंट आणि डिटॅचमेंट मधून बाहेर पडणं आहे ना. नाही तर हम्म. प्रत्येक हम्म. वेळेला चिंता करत बसणं, काळजी करत बसणं हे काही सोल्युशन नाहीये. उलट ती डिपेंडन्सी आहे, इम्बॅलन्स. हम्म. हम्म. तोच तर फरक आहे की पूर्वी म्हणजे प्रत्येक चिंता आणि दुःख करत बसणं, दॅट्स नॉट द स्माइल स्पिरिट. लिबरेट होणं हे स्माइल स्पिरिट आहे. जोपर्यंत तुमचा रोल आहे तोपर्यंत प्ले कर, है ना. रोल प्ले करणं. आणि एकदा तो रोल झालेला आहे, समजा त्यांचं एकदा त्यांना बुद्धी आलेली आहे, सद्बुद्धी आलेली आहे, त्यावेळेला त्यांच्या पद्धतीने ते जाणार आहे. आपण मुलांच्या बरोबर घेणार आहे रिलेशन्स, मुलांच्या हम्म. रिलेशन्स मध्ये आपण. देन hetero is the father and father side relation. Hetero is the father and father side relations. कोण कोण असतात फादर अँड फादर साइड रिलेशन्स? हे पुसू मी, हे लिहिलंय ना तुम्ही? हो, हो.
काका, आत्या. कोण कोण असतं जरा बघा बरं. आपण त्याला फादर अँड फादर साइड रिलेशनला आपण थोडंसं मोठं करूया. Father and father side relation. Muto is the father and father side. आपण इथं परत हे घेऊ शकतो. न्यूटो मी पूर्वज घेऊ शकता. पूर्वज. कारण ते न्यूटो मध्ये आहे. ओके. देन काका. इथं आपण घेऊ शकतो वडिलांचे वडील म्हणजे काय म्हणू शकतो आपण इथं ग्रँडपेरेंट्स. ग्रँडफादर. ओके. जे आहेत जिवंत आहेत. ओके. देन होमो इज द ग्रँड मदर. तर पण ते न्यूटो मध्ये ऑलरेडी कव्हर केलं ना आपण. मी परत तेच सांगतो ना तुम्हाला की दॅट आर द डेथ जे डेथ झालेले आहेत ते. ओके. आणि जे आता ओके. जिवंत आहेत ते कुठे घ्यायचे आहेत हेट्रो मध्ये घ्यायचे. डेथ झालेले कुठे घेणार अच्छा, न्यूटो मधले ग्रँड म्हणजे फादर साईड मदर साईड ऑल्सो डेथ झालेले आणि पूर्वज हा त्याच्यामध्ये मला वाटलं डेथ झालेले पूर्वज सगळे म्हणून. हा. ओके. आता इथं पूर्वजचा एक पॉइंट आपल्याला मिळतोय म्हणून आपण घेतलेलं आहे. किंवा पूर्वज किंवा सगळी डेथ झालेली असतील ते इथं पण घेऊ शकतो आपण. पण कधी कधी आपल्याला हा पॉइंट येतो की नाही सांगा. हे मी काय डिटेल शिकवतोय. कधी कधी हा पॉइंट कोणत्या गोष्टीला आहे माइंड मध्ये कोणता पॉइंट आहे माइंडचा हा वृत्ती. पॉइंट कोणता आहे वृत्ती. वृत्ती. मूर्ती आणि पूर्वज रिलेशनशिप येऊ शकतो. हा पॉइंट कोणता येतो इमोशन्स. है ना. कधी कधी रिलेशन्स कोणते इम्बॅलन्स्ड आहेत त्यानुसार पॉइंट हा घेऊ शकतो. मग तो न्यूटो मध्ये पण येईल हेट्रो मध्ये पण येईल. है ना. म्हणून हे सगळीकडं एकच पॉइंट तुम्हाला सगळ्या फिंगर्स मध्ये मिळणार पुढे जाऊन. पुढे ज्याला तुम्ही ट्रायोजिन अजून मी डिटेल कधी शिकवेन पुढच्या बॅचेस मध्ये त्यावेळेला प्रत्येक पॉइंट प्रत्येक फिंगर मध्ये येणार वेगवेगळ्या डायमेन्शन. तर त्याला कॉज आणि इफेक्ट नुसार ते आपल्याला जायला लागतं. पण आता सध्या सिंपल वेनी तुम्हाला शिकवतो. जे जिवंत आहेत ते कुठे येणार आहेत हेट्रो मध्ये. ओके. फादर फादर. आणि जे मृत आहेत ते कुठे येणार आहेत न्यूटो मध्ये. न्यूटो मध्ये. ठीक आहे. त्यानंतर सेम आहे हे सोपं आहे ऍक्च्युली पण तुम्हाला लक्षात येईल आणि हे इतकं परफेक्टली तुमचं काम करतं. इथं लिहा तुमचे काका असतील त्यानंतर काका आणि आत्या वगैरे सगळे काय येतात त्यांना काय म्हणतात फादर सिबलिंग्स. ओके. ते इथे येतात. कधी कधी होतं ना लहानपणी किंवा आता सुद्धा वडिलांचे आत्या न काहीतरी बोललं ते मनाला लागलं होतं. कॉमन वापरायचंय तुम्हाला. काकानी काहीतरी इंटरफेरन्स केला होतं की नाही होतं लाईफ मध्ये. खूप सूक्ष्म लेवलला काम करतं. इथून पुढच्या आता पिढ्यांना हे काका आत्या आणि मावशी मामा हे रिलेशनच नाही एक एकच पोरं.
असले तरी आता तो तसा जवळ क्लोजनेस नाही राहिलेला म्हणजे ठीक आहे का काका बरं म्हणजे हम्म. पण मला सांगा, हेच मला सांगायचं आहे की त्याची डेफिशियन्सी त्या मुलांना जाणवणार आहे की नाही जाणवणार? क्लोजनेस नसण्याची हा, लोनलीनेस क्लोजनेस ते रिलेशन्सच नाही राहिले असून पण रिलेशन राहिली नाहीयेत ती आता आज आज माझा मुलगा, माझी मुलगी, आता मी बऱ्याच वेळेला बाहेर असतो है ना, पण माझा जो भाऊ आहे तो इंजिनिअरिंग तिथंच आहे, लेक्चर जॉब आहे. दे आर कनेक्टेड, ही इज गायडिंग देम. तुम्हाला तो बेनिफिट आहे ना. ती डेफिशियन्सी आज न्यूक्लिअर फॅमिलीमध्ये दिसते डेफिशियन्सी. आई वडिलांनाच वेळ नाही आहे. मग ती हो. डेफिशियन्सी भरून कशी काढणार ते? विथ द हेल्प ऑफ मेडिटेशन्स अँड मुद्राज दे कॅन. कारण प्रॅक्टिकली ते शक्य नाही आहे ना. काय शक्य आहे आता? ते प्रॅक्टिकली भरून शक्य काढतात नाही. घरभर खेळणी आणून. हा, चांगली गोष्ट आहे खेळण्यानी, पण आजकाल ते भरून काढण्यासाठी काय वापरलं जातं मुलांना? आई वडील पैसा काय देतात? पैसा सहज पिझ्झा उपलब्धता म्हणजे काम करायचंय तर माझ्याकडे तर किती तर आहेत ना लोक. 1 वर्षाच्या बाळाच्या हातात मोबाईल आहे की नाही? आपल्याला त्रास एक देत वर्ष नाही ना गुंतलाय ना कशात तरी गुंतलेला आहे ना पण त्याचा इम्पॅक्ट काय व्हायला लागला हे लक्षात येत नाही. ओके, भयंकर सो दीज टेक्निक्स विल हेल्प देम. ओके, एक वेळ त्यांनी खेळणं हे करणं तर गुड आहे, चांगली गोष्ट आहे. पण मोबाईल सारखं ऍडिक्शन लागलं तर काय करणार? सो दॅट डेफिशियन्सी शुड बी न्यूट्रलाइज विथ दिस मुद्रा. आता लहान मुलांना मग काय देऊ शकतो आपण? इथं कलर पॉइंट्स देऊ शकतो. मुद्रा जर करत नसतील तर कलर्स त्यांना देऊ शकतो. होतं बऱ्याच वेळेला बघा की म्हणजे आमच्या देवांशच उदाहरण सांगतो माझ्या मुलाचं. ही इज मोर कनेक्टेड विथ हिज ग्रँड मदर. आजी बरोबर. आजी काय करते? सगळे लाड पुरवत असते. आलं का लक्षात? त्यामुळे आजीच्या जवळ असते. आणि त्याचं आम्ही ऑब्झर्वेशन केलं, त्याची हिस्ट्रीमध्ये त्याला थोडंसं वरचेवर इन्फेक्शन आणि त्रास होत होता. तर आम्ही जस्ट ऑब्झर्व केलं की टिपिकल ज्यावेळेला त्याची आजी म्हणजे माझी आई ज्यावेळेला गावी जाते, म्हणजे काहीतरी कार्यक्रमानंतर 4 दिवस 8 दिवस, तर त्याचा पहिला प्रश्न असतो की कधी येणार. ओके, आणि त्याच्यानंतर टिपिकल तो आजारी पडतो. सो दॅट इज द अटॅचमेंट. हे आपल्याला हे करायचं. तर त्याला परवा आम्ही त्यानुसार त्याला मुद्राज आणि मेडिटेशन दिले. आम्ही विचार करत होतो याला मेडिटेशन दिलं, मुद्रा दिलं आणि टिपिकल आता आमच्याकडून आम्ही विचार करत होतो की आमच्याकडून त्याला काही सप्रेस केलं जातं का? कारण असं पण नाहीये तसं काय. तर काय आहे त्याला कारण? तर सहज परवा आम्ही थोडंसं अनालिसिस करताना लक्षात आलं की ही इज म्हणजे तो दाखवत नाही, मुलांना कळत नाही ना अटॅचमेंट किती आहे ती दाखवण्याची, पण त्याचे भाव आपल्याला लक्षात येतात की तो असं. तर हे बारीक सूक्ष्म नजर असली पाहिजे आपल्याला रिलेशन. हे मी का डिटेल सांगतोय? कारण दॅट आर द कॉजेस ऑफ मेजर सफरिंग. ओके, मेजर म्हणजे आपल्याला आपण त्या दृष्टीने बघत नाही त्याच्याकडे, पण 99% डिसऑर्डर्सची कारणं हे रिलेशन्स आहे. आपण आता त्याच्यावर आपण एक सिरीज बनवणार आहे सगळी, रिलेशन्स आणि हेल्थ. ओके, सो दॅट इज द थिंग. त्यामुळं हे डिटेल तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. आणि प्रत्येक पॉइंट मला वाटतं पहिल्यांदाच मी हे प्रत्येक सेपरेट पॉइंट्स घेतलेले आहेत, नाही तर कॉमन मी फादर अँड फादर साईड रिलेशन्स इथे घेतलेले आहेत. असे एकच मुद्रा दिली, पण आज डिटेल घेतो. फादर्स है ना, फादर्स मदर्स. आता त्याला कोणतं द्यायला पाहिजे? देवांशला जर द्यायची असेल तर मुद्रा कोणती द्यायला पाहिजे? फादर्स मदर मदर. ओके, दिस हेट्रोसोम सो दिस. आता तसंच मदर साइड रिलेशन्स, मदर्सचे कुठे येणार? होमो होमोमध्ये.
सेम घेऊ शकता तुम्ही इथं. सेम आहे. वर आजोबा, खाली आजी आणि मध्ये मामा आणि मावशी. बरोबर. इथं काय येणार आहे? काय म्हणतात त्यांना? मावशी मामांना आईचे बहीण भाऊ. हा, मदर पण इंग्लिश मध्ये काय म्हणतात? मदर मदर्स. सिबलिंग्स. आता आपल्याकडे म्हण आहे ना, माय मरो पण मावशीचं बस काय तर म्हणतात. है ना, मावशीशी जास्त अटॅच असतात मुलं बऱ्याच वेळेला. पण आता जसं तुम्ही म्हटलात तसं मावशीच नसेल तर असते, पण ती अटॅचमेंट नसते. ती आपल्या आपल्या कामात असते किंवा ती दुसऱ्या कुठल्या तरी गावाला असते. येणं जाणं नसतं एवढं. वर्षातनं एकदा कधीतरी भेटायचं. मुलं आपल्या आपल्या फ्रेंड्स मध्ये असतात. हे त्यांना नसतं इंटरेस्ट नातेवाईकांशी काही करण्यामध्ये. त्यांना ह्या मुद्राज आपण मुलांना देऊ शकतो. है ना, ती डेफिशियन्सी. है ना, शेवटी प्रवास हे सगळी साधनं आहेत, लक्षात घ्या. तिथं मोठ्या अक्षरात लिहून ठेवा, रिलेशन्स आर नथिंग बट द व्हेइकल्स. साधनं आहेत तुमच्या साधनेमध्ये. त्याला साधन म्हणूनच लिबरेट व्हायला पाहिजे. हे काय ना, मदर फादर फादर. आणि इथं त्यांचे पूर्वज. ठीक आहे. देन न्यूट्रो इज विच? न्यूट्रो काय येणार? तिथं काय घेतलं आपण? फादर साइड रिलेशन, बहीण भाऊ. मदर साइड रिलेशन. सिबलिंग्स, बहीण भाऊ. इथं सिबलिंग्स येणार, बहीण. आता ह्याच्यामध्ये पण तुम्ही डिवाइड करू शकता, मेल सिबलिंग्स अँड फिमेल सिबलिंग्स. मेल सिबलिंग्स इज हेट्रो and female siblings is homo. Homo is females, gender wise. आणि असं का मेल सिबलिंग आणि फिमेल सिबलिंग असं का म्हणायचं? ब्रदर किंवा सिस्टर का नाही म्हणायचं? ब्रदर म्हणू शकतो. ब्रदर कधी कधी ट्रान्स पण असतात, ट्रान्सजेंडर. परवाच एक केस आली होती. ओके, ते त्यांच्या फॅमिलीने नाही लवकर ऍक्सेप्ट केलं, त्याला सफर करावं लागलं त्या गोष्टी. होतं असं. म्हणून मेल सिबलिंग आणि फिमेल सिबलिंग. ट्रायोजिन आणि स्माईल खूप डीप लेवलला विचार करतो प्रत्येक गोष्टीचा. मेल आणि फिमेल, जेंडर वाईज. And this is the trans, that is the connecting transgender. Is it trans? हे झाले तुमचे प्री मॅरेज फॅमिली लाईफ रिलेशन.
एकदा प्रॅक्टिकली घेऊया आपण. इथं काय काय येणार? सगळे कुलदेवता, कुलदैवता कुलदेवता आणि पूर्वज इथं येणार. ग्रँड फादर साइड ग्रँड पॅरेंट्स, मदर साइड ग्रँड पॅरेंट्स जे डेथ झालेले आहेत, जे अस्तित्वात नाही आहेत ते सगळे न्यूटोमध्ये घ्यायचे. देन फादर रिलेशन, फादर साइड रिलेशन्स, फादर कुठे येणार मग? वडील कुठे येणार? हेट्रोमध्ये, टिप टच. ओके, वडील इथं, ओके मदर इथं आणि सिबलिंग्स इथं. ओके, वडिलांचे पूर्वज इथं येणार, वडिलांचे वडील इथं येणार, वडिलांची आई इथं येणार, वडिलांचे भाऊ बहीण वगैरे सगळे. तुम्ही परत ब्रँच मध्ये जाऊ शकता. ओके, वडिलांचे आत्या, आत्या कुठे येणार? होमो मध्ये येणार. हेट्रोचा न्यूट्रोचा होम. काका वगैरे कुठं नाही? हेट्रोचा 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 न्यूट्रोचा हेट्रो, जेन्स, दॅट इज द थिंग. हे परत ट्रॅव्हल. मदर साइड, मदर आईचे पूर्वज, आईचे वडील, आईची आई आई आणि बहीण इथं भाऊ सिबलिंग्स. ओके, आता मला कोण सांगेल बरं? समजा होमोचा होमो, आईची आई, इथं कोणते दोन ऑर्गन्स आहेत? ऑर्गन्स किंवा इमोशन्स घ्या, कोणते इमोशन्स आहेत दोन? हे कनेक्ट करता आलं पाहिजे. होमोचा होमो जेलसी आणि एंझायटी एन्झायटी, अँड जेलसी, जेलसी, हार्ट आणि लंग्स. हार्ट अँड लंग्स. तर हे कनेक्टेड आहेत काही पॉइंट्स. यू कॅन बॅलन्स दॅट थिंग्स. म्हणजे हे मल्टिपल कॉम्बिनेशन्स वापरू शकता तुम्ही. एकाच मुद्रेमध्ये बरेच कॉम्बिनेशन्स घेता येतात पॉइंट्स टच करून. भले त्याचं डायरेक्ट रिलेशन नसेल पण घेऊ शकता. तुम्हाला समजा एखाद्या व्यक्तीला हार्टचा प्रॉब्लेम असेल आणि कोइन्सिडेंटली त्याला मावशीचा, हे ना, मावशी नाही, ग्रँड मदर, आईची आई, त्यांच्याबद्दल जास्त अच्छा. अटॅचमेंट असेल किंवा त्यांचंही वाटत असेल तर यू कॅन चूज दिस पॉइंट. त्या पद्धतीनं तुम्हाला घेता आलं पाहिजे. ओके, पोस्ट मॅरेज उद्या बघूया, नाहीतर कन्फ्युज व्हाल तुम्ही. एनी डाऊट ह्याच्यामध्ये? त्याच्यात काही डाऊट घेण्यासारखं नाही. आता फक्त रिलेशन्स काय करायचे आहेत? अटॅच व्हायचं आहे का डिटॅच व्हायचं आहे, तर लिबरेट व्हायचं आहे? लिबरेट. लिबरेट. जब तक है तब तक, जब नहीं है स्माइल, जब है तब भी स्माइल और जब नहीं है तब भी स्माइल. म्हणून मी थोडस ह्या बिलीव्ह नाही, ह्याच्यावर मी थोडस बघतो की जोपर्यंत व्यक्ती आहे तोपर्यंत त्याची केअर घ्या. गेल्यानंतर रडण्यात काहीच पॉईंट नाही. मला रडूच येत नाही ऍक्च्युली कोणी थोडस गेलं तरी. कारण पण जवळ आहे तोपर्यंत, ज्या वेळेला गरज आहे त्यावेळेला मी असतो अवेलेबल. आणि 99% आमचं असं घडलंय, आमच्या म्हणजे मी आणि मॅडमांचं ऑब्झर्वेशन, म्हणजे आम्ही ज्या वेळेला कुठल्याही नातेवाईकांना किंवा यांना मेडिकल इमर्जन्सी आहे त्यावेळेला आम्ही तिथं आहे म्हणा, किंवा काही फायनान्शियली की आम्ही फार हेल्प करू शकत नाही, पण मेडिकली इमर्जन्सी आहे त्यांना गाईड करण्यासाठी. पण अक्षरशः अगदी त्यांच्या लग्नाच्या कार्यक्रमात किंवा सुखाच्या वेळेला आम्हाला वेळच नसतो. त्यावेळेला बरोबर आमच्या काहीतरी बाहेरचे हे असतात. तर आम्ही विचार करतोय की बरोबर आहे, सिस्टमनं आपल्याला कशासाठी ठेवलेलं आहे, कशासाठी चूज केलेलं आहे. ज्यावेळेला त्यांना खूप गरज आहे त्यावेळेला तिथं असणं. बाकीच्या वेळेला तर सगळे आहेत अवेलेबल. तर हे फार महत्वाचं. त्यामुळं जोपर्यंत आहे तोपर्यंत स्माइल, लिबरेशन. तर
रिलेशन्सवर थोडंसं काम करा, हे रिलेशन्स बॅलन्स करा. ओके. आज फक्त कोणतं रिलेशन बॅलन्स आईसाठी केलं? फक्त आईसाठी होमो टिप. हो, मोठी टच. रिलेशन्स मध्ये बऱ्याच मुद्रा कव्हर होऊन जातात सगळ्याच. So, आज आपण चूज करा, तुम्हाला फादर रिलेशनशिप बॅलन्स करायचे आहेत का मदर रिलेशनशिप. हा, इथं सगळ्यात महत्वाचं लिहा, जेनेटिक डिसऑर्डर मध्ये ही खूप चांगल्या पद्धतीने वापरू शकतात. फादर साइड जेनेटिक आहे का मदर साइड जेनेटिक आहे, बरोबर आहे ना. कधी कधी जनरेशन नुसार पण असतं ना, फादर मदरच्या जनरेशन पासून चालू झालेला असतो एखादा आजार, पूर्वजांना नसतो, म्हणजे ग्रँड पॅरेंट्सना नसतो, पण फादर साइड. आता समजा ग्रँड पॅरेंट्स पासून असेल तर मग परत तिथं जायला पाहिजे तुम्हाला. मग फादर साइड ग्रँड पॅरेंट्स, मदर साइड असेल तर त्या पद्धतीने हे लिहा तिथं. फक्त ह्याच्यासाठीच नाही आहे, तर जेनेटिक डिसऑर्डर सुद्धा आपण बॅलन्स करू शकतो. काय वाटतं, स्माइल मेडिटेशननी पुढे ट्रान्सफर रोखू शकतो का नाही रोखू शकतो. जर स्माइल लेवलला आपण काम केलं तर वी कॅन स्टॉप द नेक्स्ट जनरेशन ट्रान्सफर. हा, पण एकदा जन्म झालेला आहे त्यांना कॅरियर स्टेज मध्ये आणू शकतो, म्हणजे सिम्पटम फ्री करू शकतो आपण एखाद्या डिसीज. पण ते जेनेटिक्स मध्ये येईल, पण अजून जे जन्माला यायचे त्यांच्यामध्ये ट्रान्सफर रोखता येऊ शकतो जर आपण त्या पद्धतीने मेडिटेशन केले. ह्याच्यात एक मेडिटेशन घेऊया. कोणतं घेताय चूज तुम्हाला चॉईस आहे. मदर साइड घ्यायचं असेल तर मदर, फादर साइड फादर घेऊ शकतो. मदर रिलेशन. जस्ट क्लोज युअर आईज, डोळे बंद ठेवायचे. त्यानुसार मंत्र पण चूज करू शकता तुम्ही, कोणतं रिलेशन चूज केलेलं आहे त्यानुसार. फादर साठी आ मंत्र आहे, मदर साठी ओ मंत्र आहे, पूर्वजांसाठी अम मंत्र आहे, आणि सिबलिंग साठी ई मंत्र आहे. बहीण भाऊ असतील, ब्रदर सिस्टर रिलेशनशिप असेल, बॅलन्स करणं गरजेचं. जस्ट कंटिन्यू.